मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मोठा ब्लॉग बघा, त्यानंतर तुम्हाला कळेल मी कुठे गेले कुठे नाही, फिरायला कुठं जायचं होतं. कारण की मुलाला सुट्टी होती, म्हटलं चला फिरून पण यावं म्हटलं आणि मोठा ब्लॉग पण बनावं. मग पहिल्यांदाच बनवते, तुम्हाला कसा वाटला कसा नाही तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा. चला म्हटलं आता त्यांना दाखवा कुठं चालले फिरायला. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, त्यानंतरच तुम्हाला कळेल मी कुठे निघाले. त्यानंतर फायनली मी निघाले मस्त. त्यानंतर माझ्यासोबत माझी मम्मी, भाऊ, माझे 2 भाऊ आणि मुलं काय द्याल तर तिकडं, आणि माझ्या नंदाचा मुलगा आणि छोटा भाऊ मस्त दुसरी गाडीवरून शूट करत होते. आणि छोटी मुलगी असल्यामुळं मला काही शूट करायला गेलं नाही. तर मग मस्त आम्ही सगळेजण निघालो. आणि हा माझा भाऊ नंदाचा मुलगा होता माझ्या. आणि मग आम्ही तिथून निघालो आणि वातावरण बघा इतकं सुंदर होतं, म्हणजे पुरं हिरवंगार. म्हणजे असं वातावरण कुठं भेटते सिटीमध्ये बघायला. असं घरामध्ये नुसतं घरात बसा, घरात बोर वाटते ना. बाहेर गेलं ना नैसर्गिक वातावरणात तर खूपच छान वाटू लागलं. असं भारी वाटत होतं. डोंगरं वगैरे इथून तिथून असंच पुरं वातावरण होतं. आणि मी चालले होते आज म्हैस माळायला फिरायला. तुम्हाला तर कळालंच असं वातावरणावरून कुठे चालले कुठे नाही. कोण कोण म्हैस माळायला गेलेला आहे मला कमेंट करून सांगा. आणि म्हैसमाळ संभाजीनगरमध्येच आहे. आणि तुम्हाला जर असे माझे नवीन संभाजीनगरमध्ये काय काय आहे तुम्हाला जर पाहायला आवडेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक सबस्क्राईब करून ठेवा. कारण की मी दर रविवारी कुठे ना कुठे संभाजीनगरमध्ये जे चांगल्या जागा आहे हो तिथं सगळेजण जातात, फॅमिली कपल सगळे वगैरे तर फिरायला जातात. त्या जागेवर मी तुम्हाला व्हिडिओ वगैरे काढून तुम्हाला संपूर्ण जागा दाखवून, त्यासाठी माझ्या चॅनल तुम्ही जॉईन करा. आणि मी फायनली पोहोचले. त्यानंतर इथलं वातावरण होतं अलीकडं जरसं म्हैसमाळच्या अलीकडनं असं घोडा वगैरे तिथं ना फोटो वगैरे शूट वगैरे करते. तर चला म्हटलं मुलांनाही त्या गाडीत वगैरे बसावं आणि मी थोडंसं शूट करून घ्यावं म्हटलं. त्यानंतर हे बघा मस्त असं वातावरण होती. तर मम्मी मम्मीकडेच होती, माझ्याकडे काही घेतलंच नाही मी चिवला. त्यानंतर मग मला शूट करायचं होतं, म्हटलं चला आता मस्त घोड्यावर बसले आणि मला ना फोटो वगैरे काढायचे होते त्याच्यासोबत. आणि वातावरण बघा ना बाजूचं कसं भारी आहे, एकदम सुंदर वातावरण आहे. मुलं खूप भीत होते, मी हे घोड्यावर बसले होते ना, त्यांना वाटलं पडते का काय, मला पहिले भीती वाटली. त्यानंतर मग मी काय केलं त्यांना विचारलं, ते म्हणजे तुम्ही काहीच नाही, काहीच घाबरू नका, काहीच होत नाही, तुम्ही फक्त पकडून बसा पॅक. त्यानंतर मस्त घोड्यावर वगैरे बसले, पोज वगैरे देऊन मी थोडे फोटो वगैरे काढले, तेही पोस्ट केले. त्यालाही तुम्ही लाईक सबस्क्राईब करा प्लीज. त्या चॅनलला पण माझ्या मी त्याच्या आय डी नंतर सांगते तुम्हाला. मस्त व्हिडिओ वगैरे काढले आणि मुलं पण खेळत होती तर मुलांना इतकं सुंदर वाटत होतं. आणि त्यानंतर हा माझा भाऊ इथे फोटो चांगले आले नाही आले बघत होता. आणि मस्त माझे मुलं बघत होते मम्मी कशी घोड्यावर बसली. आणि ते काही बसत नव्हते, ते खूप घाबरत होते. पहिले मला पण भीती वाटली थोडीफार, पण त्यानंतर बसली हिंमत करून. चला म्हटलं थोडंसं शूट करायचं आहे तर आपलं काही ना काही आपल्याला करणंच लागणार. आणि बाजूचं वातावरण बघा ना डोंगरावर किती भारी. आणि ते मला सांगत होते कसं शूट करायचं, म्हणजे पोज वगैरे द्यायचं. त्यानंतर मग मी शूट वगैरे केलं आणि म्हणलं चला आता हे तर झालं आहे, आता मुलांना खेळायला बघावं म्हटलं. कारण की तिथं गाड्या वगैरे होत्या तर मग त्याच्यात मुलांना बसावं म्हटलं. त्यानंतर याच्यात दोघायला बसवलं. आणि लहान मुलं का लय स्ट्रॉंग आहे, तो मस्त खेळत होता आणि मोठा घाबरत होता. आणि म्हणजे त्याला काही जादा वेळ खेळू दिला नाही, कारण की त्याला 1-2 राऊंड मारेल लगेच त्याला उतरलं. त्यानंतर म्हटलं चिवलाही जसं गाडीमध्ये शूट वगैरे करावं म्हटलं, तिचे फोटो वगैरे काढा. त्यानंतर जम्पिंग जपाक होतं त्याच्यामध्ये मुलांना बसावं म्हटलं. लहान खेळत होता, मोठा इतका घाबरतो बाप रे बाप, विचारूच नका माझा मोठा मुलगा किती घाबरतोय. त्यानंतर हा असं मस्त खेळत होता. म्हटलं चला याचं खेळणं चाली, तो नाही खेळत तर ह्यो तरी खेळतो म्हटलं, स्ट्रॉंग आहे ह्यो. आणि मग खेळत होता. आणि त्यानंतर याचं खेळणं चालू होतं. आणि मुलांना दर रविवारी कुठे ना कुठं नेलं ना तर माइंड पण फ्रेश होतं. आणि सगळं म्हणजे लेकरं पण असं चांगलं वाटतं लेकरांना. नाही गाड्या कुठंतरी फिरायला नेते दर रविवारी, मी कुठं ना कुठं जात असते. चिव लहान होती ना त्यामुळे मला ना कुठं जाणं होतच नव्हतं. म्हणजे चला आता चिव आता 3 महिन्याची झाली, 3-4 4था महिना लागला समज चिवला. तर म्हणलं चला थोडंफार फिरायला नेणार म्हटलं, आता स्टार्ट करावं. आणि तुम्ही माझे पुरे व्हिडिओ बघायचा, त्यानंतर तुम्हाला कळेल मी कुठं जाते कुठं नाही. संभाजीनगरमधलं जेवढंही माहिती चांगल्या फेमस जागा आहे तिथं मी तुम्हाला सगळे व्हिडिओ वगैरे काढून ती जागा वगैरे दाखवून. आणि त्यानंतर त्याला पण गाडीमध्ये बसवलं. ह्या म्हटलं चल तू पण खेळ म्हटलं, पहिलं मोठा खेळा. त्यानंतर मग याचंही शूट करून घेतलं मी. मस्त खेळत होते. आणि पैशाचं काही टेन्शन घ्यायचं काम नाही. आणि चक्कर फक्त एवढ्याच जागामध्ये 100 रुपयाला 3 चक्रा मारत होती. म्हटलं चला एन्जॉय करायचं म्हटल्यावर पैशाची काहीच म्हणजे पैसा काही बघायचं नाही. म्हटलं चला आज आलो आहे फिरायला तर मस्त सगळं एन्जॉय करून घ्यावं. वातावरण तर असं भारी वाटत होतं बाप रे बाप, निस्सा असं वाटू लागलं तिथंच राहावं, घरी काही परत यावंच नाही. आणि मम्मीकडं तर स्पेशल चिव होती आणि ते सायमन माझ्या हातात. आम्ही आलतो होतं तसंच ठेवलं होतं, डिकीमध्ये काही ठेवलं वगैरे नव्हतं मी सायमन. त्यानंतर मस्त त्याचा राऊंड झाला. म्हणलं चला आता याचंही खेळणं झाले, आता आपण
पुढं जायचं होतं आम्हाला, कारण की म्हैस माळावर आम्ही अलीकडेच एवढं काही एन्जॉय केलं. त्यानंतर आणखी पुढं जायचं आहे, पुढं नक्कीच बघा काय काय आहे, आम्ही कुठं कुठं गेलतो. त्यानंतर तिथून निघलो, म्हटलं चला आता. तिथून निघलं नाही बघा ना, असा घाट वगैरे होता तिथं आणि असं वातावरण सुंदर होतं, बापरे. मस्त रोडावर असं बाजूबाजूलाच टर्न होता सगळीकडं. आणि ते माचिवचे पप्पा म्हणतो तू गाडी चालव, आणि मला काही गाडी वगैरे काही येत नाही एवढी. तर ते म्हणू लागले चलो. म्हटलं नको बाबा, अशा टर्नवर मी तर चलत नाही, आणि जे गेलं आहे त्यांना माहीतच आहे कशा जाग्यावर टर्न आहे तिथं म्हणून. त्यानंतर मस्त फायनली असं रस्त्यावरून पोहोचलो. गाड्या इतकी गर्दी होती, आणि ड्रायव्हर होता ना त्यामुळे तर जादाच गर्दी होती तिथं. हे बघा पाठीमागं किती लोक आहे, सगळे फिरायला येतात, फॅमिलीसोबत पण येतात, कपल पण येतात, असे सगळेजण येतात. आणि वातावरण असं छान असल्यावर न कोणाला नाही येऊ वाटणार. सगळेच जण असं मस्त फिरायला येतात. मस्त पाण्याचं असं तळ वगैरे होतं, आणि ते मी शूट करायला थांबले. ते म्हणत चला एवढ्या लांब आले तिथं थोडंसं शूट करणं होतंच म्हटलं. आणि मस्त हॉटेल वगैरे पण होती बाजूला. तिथं काय म्हणजे मी काही हॉटेलमधलं काही जेवण वगैरे काही घेतलं नव्हतं आम्ही, कारण की घरूनच सगळं करून घेऊन गेलं, कारण की मुलं राहतात ना त्यामुळे. त्यानंतर मस्त म्हटलं इथंही शूट करून घ्यावं, पाणी वगैरे असं भारी होतं ना. आणि तो वरतून बघा ना किती पाठीमागचं किती भारी दिसतंय ते वावर, ते किती छोटे छोटे. सगळ्यात वर गेलतो आम्ही टावरला. कोण कोण गेलता नक्कीच कमेंट करून सांगा, टावरवर कोण कोण गेलतं. हे बघा असं इतकं सुंदर होतं ना, बापरे. म्हणजे आणि त्यानंतर थोडंसं थकलो होतं, तर म्हटलं चला आता जेवणही करून घ्यावं. म्हटलं सगळेजण जेवायला बसावं म्हटलं. मस्त चिवचे पप्पा गेलते, ते थोडंसं पार्सल आणायला गेलते, तोपर्यंत आम्ही असं जेवायला बसलो. सगळे एन्जॉय करत होतं, मस्त एकदम भारी वाटत होतं जेवायला पण अशा वातावरणात. घरी काय आहे रोजच आपलं घराच्या आत 2 रूमाच्या आतमध्ये बसा, जेवण करा, कोणी असतं नसतं, असं वातावरणात खूप छान वाटत होतं, बापरे. आणि बाजूला मस्त तळं होतं. त्यानंतर मस्त मी असं जेवायला बसलो. म्हटलं सगळेजण जेवण वगैरे करून घ्यावं म्हटलं. आणि चिवचे पप्पा आणायला गेले होते, मुलं म्हणू लागले चिप्स आणि ते खायचे, तर मग ते गेले होते आणायला. म्हटलं चला तोपर्यंत आपण सुरुवात करा, ते येतेच तोपर्यंत. त्यानंतर मस्त असं शेंगदाण्याची चटणी आणि मस्त पोळ्या करून घेतल्या होत्या घरूनच. मम्मी, माझे दोन्ही भाऊ, माझा नंदाचा मुलगा, लेकरं, ते माझ्या आहो, असे खूप छान वाटत होतं. आणि आम्ही ना सोबत ना स्पीकर पण आणलं होतं. त्यानंतर मस्त स्पीकर जॉईन केलं, आणि आहो मस्त खायला घेऊन आले होते बरं. मुलांना चिप्स आणि ते खात बसले, तर म्हटलं चला जा. मुलगा माझा छोटा मुलांना तो बी मस्त डान्स वगैरे करत होता, मी पण नाचत होते, माझं शूट करत होते, मला हसायला आलं त्यामुळे मी हसले. मस्त गाणे वगैरे लावले, मस्त जेवण वगैरे केलं. त्यानंतर म्हटलं आम्ही नसतं डान्स वगैरे पण केला, ते काही शूट वगैरे काही घेतलंच नाही, कारण की खूप पावसाचं ना वातावरण झालं होतं. त्यामुळे आम्ही काय केलं, बाकीचं काही नाचायचं वगैरे शूट वगैरे घेतलं नाही, फक्त चिव थोडीशी नाचत होती. म्हटलं तेही शूट करून घ्यावं. म्हटलं आमची चिव कशी खूप छान वाटत होतं, चिवला नवीन वातावरण बघून, बाप रे बाप कसलं भारी वातावरण होतं. मग नुसतं चिव खेळत होती, मला वाटलं चिवला दुखणं येतं आहे का काय, पण काहीच नाही आहे. असं छान वाटत होतं ना चिवला पण. खूप खेळत होती चिव पण, माझी हसत होती. आणि तर कसं लहान लेकरं कुठं गेले ना तर खूप रडतात, ती तशी काहीच परेशान नव्हती करत, मस्त अशी नाचत होती. आणि माझं भाऊ ते पण एन्जॉय करत होते सगळेजण. आणि मम्मी पण कुठं येत नाही तर चल म्हटलं मम्मी. मग माझी मम्मी पण पहिल्यांदा, मी पण पहिल्यांदाच गेलते म्हैस माळाला. मी काही गेले नव्हते, बाकीकडे गेलते, म्हैस माळाला काही गेलेच नव्हते मी फिरायला. म्हटलं चला तेही जाऊन यावं म्हटलं तिथून मस्त फिरून. त्यानंतर असं वातावरण होतं, मग चिव वगैरे डान्स वगैरे केला. मग आम्ही तिथून निघालो. माझा भाऊ असं म्हणजे पोहू लागला पाण्यामध्ये. खूप कोण कोण पोहतं आहे पाण्यामध्ये, असं खेड्यागावात पोहतात, आणि असं काय आम्हाला इथं मिळत नाही असं बघायला पण पाहायला पण. मस्त ते तिथं पोहत होते. आणि माझा भाऊ तो इतका लांब गेलता मोठा पोहत, बाप रे बाप विचारूच नका. आणि हे दोघं जण आलते तसेच कपड्यावर उड्या मारत, खूप थंडी वाजत होती ना, असं वातावरण थंडीचं होतं. आणि संध्याकाळ झाली आम्हाला, तरी पण 5-6 वाजले होते असं शूट वगैरे करायला. हे सकाळीच गेलतो, पण माझा मोठा मुलगा गेला, त्याला पण माझ्या भावानं पाण्यात उडेल. त्यानंतर छोटा पण खेळा होता बरं मस्त. त्यानंतर म्हटलं चला त्याला पुसून वगैरे काढावं, म्हटलं कपडे घालावं, कारण की आपलं म्हणजे असं फिरणं वगैरे होईल, पण लेकराला दुखणं येईल. त्यामुळे मी काय केलं, म्हटलं मम्मी त्याला पहिले पुसून वगैरे घे आणि त्याला कपडे घाल. आणि यांचं चालूच होतं अजून पाण्यामध्ये खेळणं, मस्त पोहत होते ते. त्यांना खूप एन्जॉय केला त्यानं पाण्यामध्ये. ते म्हणे रोज कुठं येणं होतं आहे म्हणे, चला आज आहे मोका तर म्हणे घ्याच आज पोहून वगैरे सगळं करून. त्यानंतर मस्त पाण्यात गेलते ते, लांब लचक गेलते, बाप रे बाप. आणि छोटा बघा ना, छोट्याचं बी शूट केलं तर कसा खेळत होता, इतका छोटा आहे पण कसा खेळतोय पाण्यामध्ये बघा ना. त्याला काहीच नाही, मोठासा थोडा घाबरत होता, तुम्हाला सांगितलंच आहे, मोठा खेड्यागावात असलं का तर वातावरणामध्ये ना मुलं असे पवत असतात आणि मस्त खेळत असतात. आणि तर
मी त्यांना म्हटले बस झालं बाबा आता पाहून, आता पाण्यातून वरती या, संध्याकाळचा टाईम झाला, वरतून आभाळ येत होती. मी मस्त बसले होते त्यांना बघत. मी तर काही गेले नाही बाबा पाण्यात. मला तर खूपच भीती वाटते पाण्याची. थोडंही पाणी असलं तर मी खूप घाबरते, त्यामुळे मी काय पाण्यात नाही गेले. आणि माझा भाऊ हा मोठा, अरे बापरे बाप, तो लगेच शेवटपर्यंत गेलता पोहत. म्हटलं बापरे बाप, पुरं खाली राहतो 5-10 मिनटं, वरती पण येत नाही, काही नाही. मला खूपच भीती वाटते असं पोहायला. त्यांना सवय म्हणून त्यांना काही वाटत नाही, पण जे आपण नवीन बघताय, आपल्याला पोहता येत नाही, तर आपल्याला म्हणजे वेगळंच वाटतं. ते असे कसे पोहतात, काय करतात, त्यांचं चालू होतं पाण्यामध्ये खेळणं. आणि मुलं पण लहान लहान बघा कसा खेळत होता, कपडे वगैरे काढून. मोठा तर लगेच बाहेर आलता, लहान परत त्याचं आंघोळ वगैरे काढून मग त्याला तयार करून तो परत पाण्यात उतरला आणि परत खेळायला गेला. म्हटलं बाप रे बाप, तो काय ऐका नव्हता मामा त्यांच्या संग खेळायला, तो पण जात होता. मग माझा भाऊ अलीकडे येऊन त्याच्यासोबत खेळत होता, त्याला शिकवत होता. आणि तो बघा दिसतोय का माझा भाऊ, हे बघा कसा लांब गेलता. बाप रे बाप म्हटलं. आणि नुसतं मुंडकं कसं काय झोपलाय पाण्यामध्ये, असा खेळ म्हणजे पोहत होता. मला तर खूपच भीती वाटते रे बाप. मला काय अशी डेअरिंगच नाही. आणि हा एक बघा माझा मोठा मुलगा माझ्यावरच गेलाय, अलीकडेच खेळत होता. आणि मग त्याच्यानंतर मस्त तो त्याला बघत होता मामा किती लांब गेलाय कितीक नाही म्हणून. मस्त पाण्यामध्ये खेळत होता तो. आणि हा बघत होता, त्याचा विचार चालला होता परत एखादी उडी मारू का काय. आणि मी बसलीच बाबा असं आवरून घेऊन, मी काही गेले नाही. म्हटलं नको बाबा, मी तयार केली, ते परत गेल्यामुळं मी परत येऊन तिथे बसले. सगळ्याचे आवरले, सगळे वाळून वगैरे गेले होते. डबल पाण्यात उतरला माझा भाऊ, तर मग सगळेजण परत त्या कडीला आले. आणि बघा ना वातावरण कसं आहे, पाणी कितपर्यंत लांब आहे ना, असं मस्त वाटत होतं ना. आता पाऊस पडून ना, तर इथून पुढं अजून छान वातावरण होईल सगळं. पाऊस ना, पाणी ना वरती येतं याचं. अजून काही एवढं पाऊस नाही झाला, त्यामुळे एवढं काही पाणी वगैरे नाही आहे. नाही तर खूप पाणी राहते लांब लोक. मग त्याला घेऊन आला, तो त्याला परत घेऊन गेलता. तो रडत होता, त्याला पाण्यामध्ये ना माझ्या भावानं बुडीलं होतं ना, तर तो रडत होता. हे दोघं परत उतरले आणि परत खेळायला लागले. म्हणलं चला बाबा तुम्ही तर खेळा, आपण काय आहे नुसतं बाजूला बसून एन्जॉय करू. म्हटलं दुसरं काय करू शकणार नाही आपण, कारण की मला तर भीतीच वाटते पाण्यात उतरायची. त्यामुळे असलं वातावरण बघायला कोणाला मजा नाही येणार, कोण जाणार नाही. मला तर वाटतं दर रविवारी जावं म्हणून. कोणाकोणाला असं पोहायला आवडतं ते कमेंट करून मला सांगा, कारण की ना असं पोहायची जागा असली तर मी त्या शूट नक्कीच घ्या जाईन. कारण की माझ्या जे सबस्क्राईब आहे त्यांना अशी जागा आवडती, असं वातावरण आवडतं ना, तर मी घडी तिथं पण गेले फिरायला किंवा कुठेही असं पाण्याचं असलं तर मी नक्कीच शूट करेन आणि तुम्हाला दाखवेन. आणि बघायसाठी तर बापरे, मी तर खूप एक्सायटेड ती. आणि गेले ना तर असं म्हणजे सांगत होते माझे घरचे, सांगत होते असं आहे तिथं तसं आहे. तर मी काही बघितलं नव्हतं, पण त्यानंतर त्याने सांगितलं आणि तिथं गेले ना, त्यांना सांगण्यापेक्षाही जादा भारी होतं तिथं गेल्याच्या नंतर, बघितल्याच्या नंतर वातावरण. आणि ते त्यानंतर मग इथं पाण्यामध्ये आलतो आम्ही, तर म्हटलं आता इथं दर्शक बसायला जागा वगैरे होती, असे फोटो वगैरे शूट वगैरे करतात, तर इथं जागा होती. म्हटलं चला आपण तिथं बसून शूट करा. आणि बघा ना कसं हे खेळत होतं, म्हणजे गाडी धुवून काढत होते आणि पुन्हा ते काय गाडीचं असं फिरत होते, काय काय करत होते काय, मी सगळेजण शूट वगैरे करत होते मस्त. आणि माझं चालू होतं इथं फोटो वगैरे काढणं. आणि मस्त म्हटलं चला आता माझा भाऊ तर स्पेशल आमचे फोटो काढायला व्हिडिओ काढायलाच होता, आणि लहान बैल सांभाळायला माझी मम्मी भाऊ होते ना, त्यामुळे मी खूप एन्जॉय केला. कारण की मला मुलीचं काही टेन्शनच नव्हतं, तेच सांभाळत होते. मी सगळ्यात जास्त शूट ना पाण्यापाशीच केलं, कारण की मुलं इथून उठायलाच नव्हते. माझे भाऊ ते पण सगळेजण पोहायला तिथंच जात होते. आमचे ना कमीत कमी हाताळ्यापाशी म्हणजे इथं पाण्यापाशी ना 2-2.5 तास तर कसे गेले असं ना. आम्ही फोटो वगैरे काढायला, व्हिडिओ काढायला, पुन्हा ते पोहत होते. तर अशा वातावरणामध्ये असं खूप छान वाटत होतं ना. आणि म्हशी वगैरे असं भारी वाटत होतं तिथं सगळं वस्तू बघायला. बघा ना किती लांब लोक पाणी वगैरे होतं. त्यानंतर मस्त आम्ही सगळेजण शूट करायसाठी मस्त आवरत होतो, तयारी करून. बघा ना आम्ही वरती गेलो होतो, तिथून असं वातावरण किती सुंदर दिसत होतं. हे दिसतंय तुम्हाला, याच्यामध्ये किती गावं असन त्याची किंमत म्हणजे असं माहीतच नाही. भरपूर गावं आहे तिथं लांब खाली. आणि त्यानंतर माझा नंदाचा मुलगा तो खूप शूट करत होता, त्यांच्या हातातच दिलता मी फोन शूट करायला. आणि दुसऱ्या फोनमध्ये आमचे व्हिडिओ वगैरे ते सगळं काढणं चालू होतं. आणि खरंच ना सगळे फॅमिलीसोबत असले ना तर खूपच छान वाटतं. आणि मेन गोष्ट ना, माझी मम्मी माझा भाऊ ते संग होते, माझ्या आहो ते ना मला म्हणजे मम्मी असल्यामुळे मला काही वाटलंच नाही बाईचं पण सांभाळायला त्याला. त्यानंतर वर टावरला गेलो, ही टावरची जागा आहे बरं सगळी. आणि इथं मस्त सगळेजण बघा ना किती लोक आलते भरपूर, कसं निसर्ग दिसतोय लांबून. हे बघा टावर आहे इथं, मस्त आम्ही गेलो शूट वगैरे करायला. वरती टावरवर जाऊन बघून यावं म्हटलं काय आहे काय नाही. सगळेजण खूप जातात. आणि म्हैस माळला तुम्ही सगळे कोण कोण गेला आहे नक्कीच कमेंट करून मला
सांगा हे बघा मस्त आम्ही इथं उभा राहिलो म्हटलं आता इथं थोडंसं शूट करा आणि तिथं ना गाई वगैरे भरपूर येऊ लागल्या खालून त्यामुळे आम्ही थोडंसं उभं होतो म्हटलं त्यांना गेल्याच्या नंतर आपण शूट करू कारण की मुलं छोटाले असले ना भीती वाटते गायची त्याची आणि खड्डे वगैरे होते ना तर मुलांना सांभाळा आणि पेशा मम्मी तर चिवलंच घेऊन बसली होती माझे भाऊ वीरला आणि विराजला दोघंजणं सांभाळत होते मस्त टावरच्या बाजूलाच होतो आम्ही मस्त शूट वगैरे केलं हे बघा टावर इथं त्यानंतर मस्त असं शूट वगैरे केलं इतकं भारी वाटत होतं ना आणि पोज वगैरे द्यायला व्हिडिओ वगैरे काढायला माझी चालूच होते केस वगैरे तयारी करणं अलग अलग आवरणं आणि त्यानंतर म्हणलं चला आता इथं तर आलंच आहे इथं आलून व्हिडिओ नाही काढायचं वर टावर बशी तर काय फायदा आहे म्हटलं त्यानंतर आम्ही मस्त शूट केलं गाई बघा ना कशा आहे चरते पुन्हा असं खड्डे खुड्डे असं बापरे बाप खूप म्हणजे भीती पण वाटत होती मुलांना घेऊन पाडायची वगैरे त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि ह्या इथून बघसान ना तुम्ही आता किती वरती आहे आणि खाली बघितलं ना असं असं चक्कर आल्याने होऊ लागलं खूपच खोल आहे आणि वातावरण भारी आहे पण असं बघायला ना मुलं असल्यावर खूप भीती वाटत होती बरं मला हे असं बघायला मुलांना सांभाळू हे मी चालली होती मस्त तिथं चिवला घेऊन त्यानंतर मस्त आम्ही इथं पोहोचलो आणि मी इथं खूप म्हणजे 1-2 व्हिडिओ आणि फोटो वगैरे काढले ना तर मी नक्कीच ते शूट वगैरे केलेलं आहे ना तर मी टाकन तर त्याला नक्कीच तुम्ही लाईक सबस्क्राईब करा हे बघा खाली बघा कसं गाव आहे किती छोटं दिसतं आहे वरतून गाव वगैरे बघा ना 2-3 गावं आहे बरं त्याच्यामध्ये पण बघा ना कसं दिसतंय लांब लोक वातावरण बघा इतक्या वर गेलतो ना बाप रे बाप खूप पाय वगैरे दुखत होते पण म्हणत चला आता फिरायचं हे तर थोडीशी तकलीफ तर घेणंच लागण असं बघायचं म्हटलं वरतून निसर्गाचा जर मजा घ्यायचा